10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे. 2026पासून वर्षातून दोनदा 10वीची बोर्ड परीक्षा. अनेकदा आपण म्हणतो की वेळ निघून गेली की हातून संधी देखील निसटून जाते. आयुष्य पुन्हा संधी देत नाही, पण तसं नाही. आयुष्यात आपल्याला एक संधी कधीतरी पुन्हा देते. हे उदाहरण सांगण्याचं कारण म्हणजे CBSE बोर्डाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय. हा निर्णय जास्त गुणांसाठी धडपडणाऱ्या आणि पुन्हा परीक्षेची संधी मिळावी अशी आशा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे, कारण तसा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात CBSEने 10वी बोर्डाची परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 2026पासून लागू होईल. याचाच अर्थ पुढच्या वर्षी CBSE बोर्डाकडून 10वी बोर्डाच्या 2 वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील आणि याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होते. अखेर CBSEने 10वी बोर्डाची 2 वेळा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार CBSEच्या 10वी बोर्डाची पहिली परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होईल, तर दुसरी परीक्षा ही मे महिन्यात आयोजित केली जाईल. फेब्रुवारी महिन्यात होणारी पहिली परीक्षा आणि मे महिन्यात होणारी दुसरी परीक्षा या दोन्ही परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर केले जातील, अशी माहिती समोर येते आहे. CBSEच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या बोर्डाच्या परीक्षेला बसणं अनिवार्य असेल. ही परीक्षा दिल्यानंतर मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी भाग घेऊ शकतात. नव्या नियमानुसार इंटरनल असेसमेंट वर्षात केवळ एकदाच केलं जाईल. तसेच दोन्ही परीक्षांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले ते गुण फायनल मानले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.